गुड मॉर्निंग एव्हरीवन, माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. सो आजचा दिवस तुम्हाला खूप छान प्रकारे जाओ. सो आज गणेश जयंती होती. सकाळ सकाळ सगळं आवरलं. तनुषला हॉर्लिक्स आणि दूध दिलं आणि त्यानंतर सगळं आवरून घेतलं घरातलं काम आणि मग निघाले क्लासला. आणि सकाळी लवकर आवरल्यामुळे इतकं फ्रेश वाटत होतं ना की दिवस असा मस्त वाटत होता. त्यानंतर घरी आले, थोडा आराम केला आणि मग घेतलं नारळ सोलायचा. आता ह्या नारळ सोलायला इतकी ताकद लागते. मी नुसती अंगानेच दिसते, ताकद काय माझी काम करत नाही. तर तनुष इतका हसत होता की मम्मी तुला नारळ सोलता येत नाही आणि तू कशाला आणलं आणि काय आणलं. त्याला इतके पंचायती पडलेले असं की काही सांगायलाच नको. तरी पण नारळ सोलत होते. छोटाच होता नारळ पण ते सोलण्यात इतका वेळ गेला ना माझा. म्हटलं आज तळणीचे मोदक करावेत आणि गणपती बाप्पांना मस्त नैवेद्य दाखवावा त्याचा. म्हटलं ठीक आहे. आणि तनुष पण आदल्या दिवशीच मला म्हणत होता मम्मी मला मोदक खायचे, पण त्याला उकडीचाच मोदक आवडतो. सो आता उकडीचे मोदक तर मी करत नव्हते. म्हटलं हा पण खा, ट्राय कर. आता काय माहिती काय करतो, संध्याकाळी खातो की नाही. त्याच्यामुळे चाललं आहे आणि हे कितीतरी वेळ झालं की असंच चाललं आहे माझं. आणि इतक्या दिवस ब्लॉग न येण्याचं कारण आहे ना, तुम्हाला तर माहिती आहे माझी दाढ खूप त्रास होते. आता तारीख दिली आहे मला 16 तारीख, कारण हिरडीला सूज आहे म्हणतात. सो त्याच्यामुळे आता रेग्युलर ब्लॉग येतील. त्यानंतर घरातलं सगळं झाडून लोटून घेतलं. म्हटलं आता नारळ सोलून घेतलं, सगळं कचरा साफ करून घ्यावा आणि नंतर स्वयंपाकाला लावावं. आता हाच तर मिनी ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच नवीन ब्लॉग येत राहतील.